आपण उभं राहून सर्वांनी मानवंदना. संपूर्ण जगातलं चित्रीकरण एका बाजूला आणि या विश्वपटलावरचं अत्यंत महत्वाचं आणि काळालाही क्षणभर गोठून ठेवणाऱ्या पिढ्यांसाठी ते चित्रीकरण अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण आज आपल्याला याची देही याची डोळा प्रत्यक्षपणे केवळ त्यांच्या त्यागामुळे या ठिकाणी पाहता येत आहे. त्यांनी आपलं राहतं घर विकलं, आपला प्रिंटिंग प्रेस जो होता तो या ठिकाणी गहाण टाकला. आयुष्यामध्ये मिळवलेलं सर्वस्व एका बाजूला त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्याचा त्याग केला. पण डॉक्टर बाबा त्यासोबतच प्रेमाचे शॉल, आदराचा पुष्पहार, आठवणीत राहणारा असा मोमेंटो आणि आपल्या अंतःकरणातून आलेल्या टाळ्या यामध्ये हा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यासह मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष, एक विचारसंपन्न व्यक्तिमत्व सन्माननीय फारुकचे सन्मान करतील. आपण कृपया समोर यावं. आदरणीय प्रशांत दादांना विनंती आहे. केलेले आहेत. महायलगार हा प्रातिनिधिक काव्य संग्रह आज मान्यवरांच्या हस्ते त्याचं विमोचन आज या ठिकाणी होत आहे. भीमवाणी संपादन, प्रज्ञांकुरचं संपादन, भीमजयंती विशेषांक 22 पुन्हा 24 आणि वक्ता ते प्रवक्ता व्हाया सूत्रसंचालन या त्यांच्या साहित्यकृती आहेत. उल्लेखनीय पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय पुरस्कार, सामाजिक वनीकरण विभागाचा पुरस्कार, महात्मा फुले उत्कृष्ट अध्यापन पुरस्कार, पुस्तकाचे संपादक मारुती कदम सर आणि सुप्रसिद्ध साहित्यिक कसा उजळून निघेल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. लोकांमधले, युवकांमधले त्यांच्यातले गुण हेरून चळवळीसाठी त्यांना प्रेरित करणे, चळवळीमध्ये त्या लोकांना आमंत्रित करणे, चळवळीची दिशा समजावून सांगून तरुणांना या चळवळीमध्ये आणण्याचं मोठं काम गेल्या अनेक वर्षांपासून आपण करत आहात. माननीय पद्माकरजी सोनकांबळे, आपणच या आपल्या उल्लेखनीय कार्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा सांस्कृतिक प्रेरणा त्यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं आणि हा पुरस्कार आपण स्वीकारावा. सुमेशजी सूर्यवंशी, कौतुकाची थाप देणं तितकंच महत्वाचं आहे. आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या तरुणांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला आपण पुरस्कृत करून त्यांना एक नवी दिशा आपण देतो आहोत, त्यांना प्रेरित करतो आहोत. आपल्या भीमरत्न पुरस्कार, ग्रेट डिव्होटी अवॉर्ड या ठिकाणी आपण प्रदान करीत आहोत. हे पुरस्कार देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा